हाईट आहे मित्रांनो, काय उंची, बाप रे, भव्य दिव्य. आता बापाला हाताची साईज दाखवते माझ्या आणि त्याच्या बाप्पाच्या. हे बघ किती मोठा बाप्पा असेल विचार करा. पंधरा ते 20 मिनिटांमध्ये गणपती बाहेर आला. हा दिवसाला 14 गणपती काढतात. त्याच्यामध्ये लगेच जे तुम्ही आता करत होतात त्याचे. नमस्कार मित्रांनो, मी आकाश म्हात्रे आणि तुम्ही पाहताय अक्कू म्हात्रे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, गणपती आगमनाला बस काही दिवस बाकी आहेत आणि आपण पेण हमरापूरला आलो आहोत. आमचा गणपती विघ्नहर्ता मित्रमंडळाचा गणपतीला यंदा 15वं वर्ष आहे आणि आपण साखर चौथीचा गणपती असतो म्हणून थोडासा डिले केला यायला. आपण इथे आलो आहोत प्रणव आर्ट्समध्ये. ॲक्च्युली कच्ची कोरी मूर्त आपण बघणार आहोत आणि मग ती फायनल करणार आहोत. या सगळ्या गोष्टी आहेत. ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, खूप काही बघायला मिळणार आहे. सो विदाउट इन्व्हेस्टिंग टाइम, लेट्स स्टार्ट द ब्लॉग, लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. होय 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 होय. पेण हमरापूर म्हटलं मित्रांनो की आपल्याला सुबक सुंदर अशा गणपती मूर्ती त्या पाहायला मिळतात. त्याचंच एक उत्तम उदाहरण आपल्या समोर आहे. इथे खाली मूर्तीची हाईट दिलेली आहे मित्रांनो. जवळपास 8 लोक आलो आहोत, 2 गाड्या करून आलो आहोत आणि आपल्याला गणपतीची मूर्ती बुक करायची. या वेळेला काय डोक्यामध्ये विचार आहे? फक्त आपण ब्लँक आहोत. नाही विचार म्हणजे आपल्या नेहमीप्रमाणे 5.5 ते 6 फुटी आपल्याला गणपती बुक करायचा आहे. हां, कारण आपल्याकडच्या समुद्राची अवस्था बघितल्या वाळू नाही आहे. बरोबर. ते पूर्ण कातळ आहे. ते आपल्याला न्यायला प्रॉब्लेम होतो. तर आपला जो दरवर्षीप्रमाणे ठरला आहे 5.5 ते 6 फुटी, त्याप्रमाणे आपण बघूया एक मूर्त कुठली चांगली आपल्याला मिळते. पण आपण असं कधीच असं अजेंडा नाही धरून येत की आपल्याला अशीच मूर्त पाहिजे किंवा कधीच जी मूर्त मनामध्ये भरली ती आपण घरी नेली. अशात बी गत आहे आपली. ठीक आहे, आपण आता सगळे पोरं इकडे तिकडे पसरलेले आहेत, बघतात कशी मूर्त काय ते. काही सभासद असे असतात जे इथे गणपती बुक करतात, काही सभासद असे असतात ते फक्त खात असतात. बघा हा बघा, पण तिथे आलेला इकडे खायला गेला, त्यासोबत हा पण आहे. बस एवढंच मित्रांनो. ही गणपतीची जी प्राईज आहे ती पण 31पर्यंत निगोशिएबल आहे असं सांगितलं. आता डिपेंड करतं, सेम टू सेम अशी सजून मिळणार. पाटाचा माप काय असेल तुमचा सगळं इकडे दिलेलं आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारची मिसमॅच नाही होणार. पाट्याचं माप वगैरे सगळं लिहून ठेवलं आहे त्या बाजूला. बऱ्याच ठिकाणी आपण फिरणार आहोत, बरेच मूर्ती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ही बघा महाकाल, बघा हत्तीवरती असलेली मूर्त, हत्तीवर. काय माणसं आहेत, गाडीत बसून पुढे गेली, मला एकट्याला सोडून गेली. मगाशी निघताना पण तेच केलं, माझ्या घरासमोरून गेले पण मला पिकअप नाही केलं. मग परत 10 मिनटं अंतरावरून परत फिरले. अरे आकाशला नाही घेतलं, त्यांना व्हिडिओमध्येच घेत नाही. बघा माझ्यासाठी थांबलेत काय. आईलू अच्छा, आजारी आहे का? रोड क्रॉस करतो. काय हाईट आहे मित्रांनो, काय उंची, बाप रे, भव्य दिव्य असा बाप्पा वाटतो. बघा त्याच्या बाप्पाच्या. हे बघा किती मोठा बाप्पा असेल विचार करा. नाही पण माझं काय मत आहे, रेती टाकण्यापेक्षा तुम्ही जिम लावा ना, ते नाही होत तुम्हाला. तो बघ जिम बोलला तो तिथं पाठी फिरला, तो पाठी गेला, तिथे येतात ना, तो कच्च्या मूर्तीत चाललाय आता. काय करायचा, तो नाही आवडला काय लक्षात. भव्यता बघा मित्रांनो, भव्यता. बाप्पाची उंची जवळपास 6 फूट 7 फूट असेल. हां, पण बाप्पा हे मांडी घालून शंकराच्या अवतारात आहेत आणि भव्यता बघा किती मोठा वाईट बाप्पा दिसतोय. श्वान पण आहे, कुत्रा पण आहे सोबत. हाय
या त्यांना ते पडताना ते गरम आहे काय? एकदम गरम गरम. नको नको. घे 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 घे. अरे घे घे. तू गरम अरे घे घे घे. काढी बाहेर आता सगळाच खाल्ला. हे बाबा बाबा असं काय करू नको. अरे पण त्यांना माहिती आहे दादा, समुद्रात ऍक्च्युली कसं आहे माहिती दादा, त्यांना भीती नाही, त्यांना ते हँडलिंग करायची सवय आहे आणि आपल्याला ती सवय नाही हँडलिंग करायची, म्हणून आपल्याला 6च्या जागी 8च्या जागी 10 पण लागतील टायमाला, है ना. लावायलाच लागतात तेवढे. आमच्याकडे कसं आहे माहिती आहे, आमच्याकडे कसं आहे माहिती आहे, खडकाळ जमीन आहे, ते समुद्र खडकाळ आहे. हा तो समुद्र जेव्हा विसर्जनाला जातो ना तेव्हा त्रास होतो आम्हाला. शिंपले पण असतात त्या. हा शिंपल्या असतात आणि सगळे एकत्र नसतात ना, वरती खाली असतं सगळी जमीन. काही जोर कमी करतात, काही कमी. हा काही फक्त मजबूत असतात फक्त लावायला, हात फक्त लावतात. उचला उचला हा आता कशा बोलत परफेक्ट. अशी तर हो, जरी बॉडीगार्ड असला तरी काय म्हणताय, काही बॉडीगार्ड जरी असला ना तरी पण फक्त असतात ते लांब लांब असे राहतात. काही लोक असे आहेत ना पोहता पण येत नाही त्यांना, मग तो प्रॉब्लेम होता. थांबा थांबा थांबा. पण दादा हा जर आला ना दादा खतरनाक होईल, सांगतो तुला, ऐक माझा. हा जर आला ना हा घेऊ मस्त. त्याबद्दल काय नाही, मी फक्त नंतरच विचारत होते. मला ते समजलं नंतर विसर्जनाच्या वेळेला जो त्रास आणि त्या सगळ्या गोष्टी. आता तुम्ही पिंजताय, मग आता कशासाठी, म्हणजे आता काथा आहे हा हा गणपतीला मारायचा असतो. आता तुम्ही जेव्हा आपण कोटिंग टाकतो ना POP त्याच्यानंतर परत हा काबल मारायचा असतो. ओके, हा म्हणजे सोंड हात हे सगळं जोडण्यासाठी मजबूतपणा. आता 2 मिनिटं 5 मिनिटं फक्त थांबा, तुम्हाला मूर्ती ओपन करून दे. अच्छा, ही मूर्ती एक मुहूर्त झालाय म्हणजे हे सगळं कोटिंग केल्यानंतर किती दिवस लागतात अंदाजे सुकण्यासाठी? 15-20 मिनिटात सुकतो. आम्ही 13-14 गणपती दिवसाला काढतो. दिवसाला 14 गणपती काढता, एवढी स्पीड आहे? मला वाटतं सुकण्यासाठी 3-4 दिवस लागत असतील. नाही अर्ध्या तासात. अर्ध्या तासात गणपती सुकतो. अर्ध्या तासात पोचलेलं आहे. ऍक्च्युली आता जेवढे वडापाव जेवढं सगळं काही खाल्लेलं आहे ना, ते सगळ्याची आता टेस्ट आहे. हा उचलायचा आहे, बाजूला करतायत. बघ मजबूती बघ बाप्पाची. परत चला हलवाला 1 2 या थोडं 2 मिनिटं घ्या, चला घ्या पोरांनो, घ्या कमॉन. काय तुम्ही व्हिडिओ करा त्या बाजूला. अच्छा ठीक आहे, ठीक ठीक ठीक, चालेल चालेल, ओके चला घ्या. तुम्ही आता साईड लावा. एक नंबर. आणि पोरांची टेस्टिंग झालेली आहे प्रॉपर, जबरदस्त पोरं आहेत. आता बघा कसं खोलतो तो आम्ही. आता समोरला एक नंबर. बघा हळूहळू रिव्हील होत आहे मित्रांनो बाप्पा. अच्छा ही पॅकिंग आहे. हा ही पॅकिंग हो घ्या, मस्त आहे बघा, घ्या थोडं टेस्ट करा. या दिलीप. नको नको का तुम्ही का, आणि स्वतःने पहिलं उचललं. सर्व नको. सर्व नको. बेकारच बोल रे आमच्याकडची. आयडिया असते. पोचलेत आपल्या सगळ्यांना वाटते. उचलणार दादा. हा उचलत तो काय झाला आता ओपन असाच करायचा. नाही 1 2 3 कामा पुरता 1 2 3 बस. बस आता ओपन होईल. येस, बोला गणपती बाप्पा मोरया. वा 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 वा. हा गणपती किती वेळात आला? 20 मिनिटात. 15 ते 20 मिनिटं. 15 ते 20 मिनिटामध्ये गणपती बाहेर आला. हा दिवसाला 14 गणपती काढतात. दादा रबर किती टाइम किती पण 2 वर्ष 3 वर्ष. 2 वर्ष 3 वर्ष टिकू शकतो. 1 2 3
आणि त्याच्यामध्ये लगेच POP. जे तुम्ही आता करत होतात त्याचे ओके. हे बघा मित्रांनो लगेच याला लेप म्हणतात, काय म्हणतात? पीओपी आता टाकली अच्छा. गणपती याच्यामध्ये कोटिंग टाकली. अच्छा, पहिली कोटिंग चालू आहे. पहिली coating जो चालू आहे. या बाप्पाचा प्लास्टिकचा कव्हर होता तो इकडे आला हा. रबराचा, त्याच्यावरती आता कोटिंग टाकलेली आहे. पीओपीची आणि त्याच्यावरती आता काय लावणार? कात्याचा पॅच काट्याचा पॅच लावणार. हा सेकंड कोटिंग. सेकंड कोटिंग नंतर रेडी होणार. या वेळेला बाप्पा खूप लेट तयारी करायला घेतली ना कोर्टाच्या आदेशामुळे आणि या सगळ्या गोष्टीमुळे. डिसिजन चालू नव्हतं. हां डिझाईन पेंडिंग होतं त्याच्यामुळं काम उशिरा चालू झाला. हा. प्रत्येक लोकांची घाई झालेली आहे. हां त्याचे मुलं काय जोरदार काम चालू आहे, बरोबर. भरपूर चालू आहे. लोक सुरुवातीलाच येऊन सगळे बुकिंग करून गेले आणि ते लवकर लेट आले म्हणून. हां 9 तारखेनंतर एकदाच पूर्णपणे सर्व ग्राहक एकदाच आले. हां त्याच्यामुळे आता आमची पण नांदेल उरले. घाई झालेली आहे आमची मूर्तिकारासाठी. बरोबर. तरी पण माझ्या हिशोबाने तुम्ही खूप फास्ट मूर्त खूप कारण फास्ट. आमचा वर्षभर हाच काम चालू असते. बरोबर 12ही महिने काम चालू हाच. आता ही मूर्ती बंद झाली करी दुर्गा माता. बरोबर. दुर्गा माता बंद झाल्या, दिवाळी आली करी परत मूर्ती चालूच. गणपतीचं काम लगेच चालू. म्हणजे वर्षभर चालू असतं. तरी पण जातात काही लोक करणार बिणार टकला थोडंसं करतात काम. टोमना आहे कोणाला तरी इथं कोण गेलं लगेच समजलं कोणाला तरी टोमना आला. जातात मोठ्या मूर्ती करणार. नाही ते येतात परत इथं. काहीतरी वेगळं असं काहीतरी पाहिजे ना मूर्ती है ना. एका ठिकाणी कंटाळा पण येतं ना. बरोबर एकाच ठिकाणी कारण थांबून कसं बरोबर तेव्हा आहे. हंगामा कसा आपला क्रिकेटचा असते हंगामा. बरोबर. क्रिकेट एकदा चालू झाला हा तरी 12-1 वाजेपर्यंत काम करता लगेच क्रिकेट खेळायला. बरोबर आता आपल्याकडे उन्हाळी मॅचेस चालू असतात बरोबर. त्याची मुलं कसं हल्ली हे सीझन आहे आमची. हां आम्हाला काम करणंच आहे. बरोबर कारण शेडला आमचे नाराज करणं नसते. बरोबर. शेड बोलते काय तुम्ही 7-8 वाजेपर्यंत काम करा. तेवढा स्टॅमिना लागतो आपल्याला. स्टॅमिना नसला तर आपण काही नाही करू शकत ना. चला भावाला तुम्ही काम चालू द्या तुमचं असंच हा. एवढंच फास्ट गतीने काम चालू द्या म्हणजे आम्हाला पण पटापट मूर्ती अशा पाहायला मिळतील खूप छान छान. आणि तुमचं खूप मेहनत आहे या कामाला आता ही मूर्ती 20 मिनिटात होईल तुम्हाला. है ना. मेहनत केल्याशिवाय काही नाही. काय नाही बरोबर आहे. आपण आहे ना हिराचंद म्हात्रे. हा हा कष्ट करतो. अच्छा हल्ली याचं वय आहे जवळजवळ नाही बोलत तर 70 वय. अच्छा 70 वयाचा माणूस त्याला दात तर येते बघा. आहेत दाखवले आहेत. आलो निघालो. चला चल बाय. ओके धन्यवाद. मित्रांनो हाईट बघा, ह्याला बघू नका, हाईट बघा बाप्पाची किती आहे ती, ते सांगायचं होतं मला. आणि बरेचसे बाप्पा आहेत बघा आतमध्ये बॉडी कलर दिलेला आहे या बाजूला आणि बरेचसे बाप्पा तयार पण होतात. मग कशाला बघून पाहिजे. 11 वाजता सकाळी आपण निघालो आहे, वाजलेत 4:50. मुद्दा असा आहे की कोर्टाचा आदेश लेट आल्यामुळे बरेचसे मोठे मूर्त त्यांनी काढलेले नाही आहेत आणि आता काही कारखाने मोठे मूर्त काढतात. जे आवडत आहेत ते म्हणतात की आमच्याकडेच पेंटिंग करा, पण आपण दरवर्षीप्रमाणे विशेषकडे पेंटिंगला देतो. पण होते मुद्दा असा, जो आवडतो आहे तो पेंटिंगला ते देत नाही आहेत, कच्ची मूर्त देत नाही आहेत. खूप वेळा खूप शोधतो आहे आम्ही, आता बघू कसं काय होतं. फायनली मित्रांनो जी मूर्त पाहिजे होती ती मूर्त भेटली. हमरापूरवरनं कळव्याला आलो आणि कळव्याला ती मूर्त मिळाली. ती मूर्त आता विशेषलाच सांगितलेलं आहे, विशेषच ती मूर्त घेणार, पेंटिंग वगैरे करणार. कुठली मूर्त आहे काय मूर्त आहे ती सगळी आता डिस्क्लोज करत नाही मी. सो या ब्लॉगमध्ये इतकंच होतं. या ब्लॉगमध्ये फक्त हेच दाखवायचं होतं की कशा पद्धतीने आम्ही गणपतीची मूर्त बुक करतो आणि काय काय कंडिशन्स असतात बुक करण्याच्यामध्ये. सो ब्लॉगला करूया एंड. ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या असं छान अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, काळजी घ्या.